विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। आनंदा शिंदे। काय झालं घटना? आम्ही तर बाळाला राहतात। मला 3:30ला माझ्या मुलीचा फोन आला, काकू तू कुठे आहे? मी म्हणले घरी आहे। काय झालं ग एवढ्या रात्री का फोन केली तिने? तर काय नाही माझ्या नवऱ्याला मारलं। मग मला काय वाटलं मारामारी झाली काय की म्हणून, कोण मारलं कशामुळे मारलं असं मी विचारले तर नाही काकू तू ये माझ्या नवऱ्याला मारले बघ असं पहिल्यांदा बोलले। मग मी काय केलं अजून एकदा फोन केले, म्हणजे हिने मला नीट काय सांगे ना काय झालं म्हणून एवढ्या रात्रीच्या टायमाला। मी तिला म्हणले काय झालं नीट सांग मला। म्हणलं तर तिने डायरेक्ट नंतर ना अजून एकदा मी तिला फोन लावले की काय झालं मला नीट सांगतो। तर ना काकू काय विचारतेस माझा नवरा मेला असं डायरेक्टच मला बोलले। माझ्या हातपायच निघून गेले। मग मी इकडे आले तर तो पण पॅकिंग केलं तर त्यांनी डिपार्टमेंटने। कशामुळे झालं काय झालं ते काय पैसे पाहिजे त्यांचं काय तर झालेलं आहे म्हणजे मला तेवढं काय त्यातलं माहीत नाही, फक्त पैशासाठी झालं म्हणून एवढं कळलं मला। त्यांनी काय तर चाकूनी हे तिथले जे आता घर मालकीन जे आहे त्यांनी बोललेलं मी ऐकलेलं आहे की घर मालकीन म्हणते हिथं एक चाकू मारलाय आणि हिथं एक चाकू मारलाय आणि एक चाकू हिथं मारलंय त्याला असं। आणि पूर्ण त्याचं असं आता आम्ही बघितलं तर तिथं रशी सुद्धा पडली होती लायलनची, रशी सुद्धा त्याचं पास दिलं होतं त्याला रशीने सुद्धा। आता ते कोण केलं आणि पळत गेला मग त्याने असं राऊंड मारून, तर ते मालकीने मला स्वतः बोललेलं सांगते की ते धोंडे घेऊन त्याच्या पाठीमागं असं मारले म्हणून सांगितलं। त्याने आता अंधारामध्ये तोंड दिसलं नाही म्हणून त्यांनी मला बोलायला लागलं। पण आता कोण होतं काय नाही, डायरेक्ट घरात घुसून असं मारायचं म्हणलं तर किती धाडसवान असेल सांगा। हां आता ते कोण असेल ते तुम्ही हुडकून काढा बघा, एवढ्या आम्हाला तुमची हे आहे बघा एवढंच। हां नाव काय? हेच व्यक्ती माझं नाव का संदीप गायकवाड आहे मी, RPI तालुका उपाध्यक्ष अक्कलकोट। ही जी व्यक्तीचं जे आता हे झालेलं आहे मर्डर झालेलं आहे ती व्यक्ती माझ्या गावातलीच आहे, नारायणकर नाव आहे त्याचं। आणि तो काय सोलापूरमध्ये अटका एजंट होता एवढं आम्हाला माहीत आहे। आणि ते खून वगैरे झालेलं हे आम्हाला माहीत नाही, पण सकाळी आम्हाला उठल्यावर समजलं की बाबा असं असं त्याचं मर्डर हे झालं आहे। तर आम्ही आल्यानंतर बघितले त्याची अवस्था, आण्यावर वगैरे गळ्यावर त्याच्या हे आहे खून आहेत। आणि दुसरी गोष्ट त्याच्या घरच्यांना आम्ही विचारलं की कसं झालं काय झालं म्हणून, तर त्याचे घरचे म्हणले की माझ्या घरामध्ये 2 रूम आहेत, समोरच्या रूममध्ये मी झोपले होते आणि मागच्या रूममध्ये हा झोपला होता आणि मागच्या रूमचा दरवाजा उघडा होता असं त्यांच्याकडून आलं। का उघडा होता का उघडला गेला त्याची खसून चौकशी झाली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे। मैताचं नाव काय? मैताचं नाव आहे हसरत नारायणकर। काय काम करतो तो अटका एजंट होता। त्यांच्या घरच्यांना कधी कळालं हे? त्यांच्या घरच्याला 2:30 वाजता ज्या वेळेस झालं त्यावेळेस त्यांना समजलं आणि त्यांना विचारलं, त्यांनी म्हणतात की मी त्या आरोपीला बघितले आणि मी त्याला पाठी मागून ओळखते असं म्हणतात त्यांनी। कुठं घडली घटना? ही त्यांच्या घरी घडली, इकडे हां सर्वोदय नगरला। हां कधी घडली ही रात्री 2:30 वाजता। त्यांना कोण कोण आहेत मुलं वगैरे? तर त्यांना एक मुलगी आहे एक। ते आता निधन झालंय त्यांचं? हो। आरोपी अटक झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी मृतदेह ताब्यात घेणार नाही। CP साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, सोलापूरचे पालकमंत्री साहेब असतील, या ठिकाणी आम्ही सर्वांना एक विनंती आहे, आरोपी अटक झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी पोलीस या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी पोलिसांचे वरिष्ठ देखील अधिकारी आलेले आहेत, चौकशी चालू आहे, तपास चालू आहे असं ते म्हणत आहेत। या ठिकाणी नारायणकर कुटुंबियांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। आमचं अक्कलकोट तालुक्यात डोंबरजोळगे हे गाव आहे, या ठिकाणी आमचे पूर्ण अख्खं समाज बांधव आलेले आहे। 300 ते 400 जण या ठिकाणी महिला व पुरुष या ठिकाणी आलेले आहेत। आम्हाला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे, आरोपी अटकेत झाले पाहिजे। आरोपीला अटक झाल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।